नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता. या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत. या अगोदरही आपण प्रत्येक इयरचे म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंतचे सर्व झालेले जे काही पेपर आहेत, TET पेपर 1 आणि पेपर 2चे मराठीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचबरोबर इतरही विषयाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ते व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला पण आहेत आणि आपलं जे ॲप आहे, या ॲपमध्ये तुम्हाला व्हिडिओ पण पाहता येतील. त्याचबरोबर तुम्हाला ते प्रश्न सोडवता पण येतील. आपल्या ॲपचं नाव आहे ओएसिस करिअर पॉईंट. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला सर्व विषयाचे स्वतंत्रपणे ओल्ड क्वेश्चन पेपर आणि मॉडेल क्वेश्चन पेपर दोनही पद्धतीनं तुम्हाला ते सोडवता येतील. तर अधिक वेळ न घेता 23 नोव्हेंबरला जो पेपर झाला होता, अर्थात 2025मध्ये पेपर क्रमांक 2 TET पेपर क्रमांक 2, या पेपरमधील आपण मराठीचे प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. आपल्याला एक म्हण दिली आहे, देखल्या देवा. आता पुढे डायटॅश आहे, तर परमेश्वर, दंडवत, मंत्र, पठण. तर आपल्या सर्वांना ही म्हण खूप वेळ ऐकली, देखल्या देवा दंडवत. आता या म्हणीचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपण कुठेतरी रस्त्यानं जात होतो, मंदिर दिसलं तर आपण नमस्कार करतो, म्हणजेच प्रणाम करतो, हात जोडतो. हा झाला सरळ सरळ अर्थ. पण जेव्हा ही म्हण उपरोधिकपणे वापरल्या जाते तेव्हा असा अर्थ त्याचा होतो की एखादी व्यक्ती आपल्याला अचानक भेटली म्हणून आपण ती व्यक्ती समोर आली म्हणून तिच्याशी बोलणे. म्हणजे वास्तविक पाहता आपल्याला त्या व्यक्तीला भेटायची काही इच्छा नव्हती किंवा भेटायचंही नव्हतं, परंतु अचानक ती व्यक्ती समोर आली म्हणून आपण तिला हात जोडला, प्रणाम केला व तिची विचारपूस केली. तर अशा वेळेसही कधी कधी ही म्हण उपरोधिकपणे वापरल्या जाते की देखल्या देवा दंडवत. नेक्स्ट आहे की आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? तर आरती प्रभू या नावाने ची. खानोलकर हे लेखन करतात. जयंत दळवी हे ठणठणपाळ या नावाने ओळखले जातात. तर गदी माडगुळकरांना आपण गदिमा म्हणतो व बासी मर्डेकर यांना नवकवितेचे जनक म्हणतात. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही असं म्हटलंय? नाही तर काय होतं, पु ल देशपांडे म्हटलं की आपल्याला अगदी म्हणजे असं तोंडपाठ आहे, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, आसामी आसामी, म्हणजे आपण कधी कधी गोंधळून जाऊ शकतो. नाही हा शब्द महत्त्वाचा आहे. तर व्यक्ती आणि वल्ली, आसामी आसामी आणि बटाट्याची चाळ हे 3 बुक लिहिले आहेत. कोणतं लिहिलं नाही? अमृतवेल, जे आपलं उत्तर आहे. अमृतवेलचे लेखक कोण आहेत? तर वि. स. खांडेकर. त्यांचं ययातीसुद्धा प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? आता आपल्याला यातून काय कळलं? समजा तुम्ही कोणाला तरी विचारलं आकांक्षा कुठे आहे, तुम्हाला रिप्लाय आला आकांक्षा घरी गेली. यातून आज्ञा कळाली नाही, काही तुम्हाला कर्तव्य, योग्यता, शक्यता असं काही कळालं नाही, संकेत कळाला का जर तर असं तसं नाही. म्हणजे हे काय आहे? स्वार्थी वाक्य आहे. इथे काय कळतं? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. धातूला शक्यतो तो, ती, ते, लो, लिहिले, हे बघा ली प्रत्यय असतात. मी आंबा खाल्ला, तो अभ्यास करतो, आकांक्षा घरी गेली. इतर राहिलेल्या पर्यायाबद्दल तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथे वाचून घेऊ शकता की आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ याबद्दल माहिती दिली आहे. कुणी झाडांच्या फांद्यावर चढले? झाडांच्या अनेक वचन आहे, झाड, झाडे, झाडांच्या. तर विभक्ती ओळखा. तर हे बघा एक वचनचे पर्याय तर कटलेच. मग काय आहे? चाचीचे षष्टी अनेक वचन आलं लक्षात. तृतीय असतं तर नेयेशी. प्रश्न आहे, इक प्रत्यय न लावता येणारा शब्द कोणता?
समाज, वाचा, धर्म, आनंद. तर आपलं उत्तर आहे आनंद. आनंदला इक प्रत्यय नाही, आता फक्त ई प्रत्यय येतो. आनंद, आनंदी. मग आता इथे समाजचं काय तयार होतं बघा. समाजचं तयार होतं बघा, समाजपासून तयार होतं सा मा जी क. वाचं तयार होतं वा ची क. धर्माचं तयार होतं धार मी क. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल, सर मूळ शब्दामध्ये स होतं, मूळ शब्दामध्ये ध होतं, तर इथे आपण सा कसं केलं आणि धा कसं केलं. तर बघा, जेव्हा इक प्रत्यय लागतो तेव्हा मूळ शब्दाचा जो शेवटचा स्वर आहे तो लोप पावतो. म्हणजे इथला जो ज आहे यामध्ये आहे अ, इथे आहे आ आणि इथे आहे अ. शेवटचा जो स्वर आहे तो लोप पावतो. म्हणजे हा अ लोप पावला, आ लोप पावला आणि अ लोप पावलं. मग अ आ आणि अ लोप पावलं. मग आता इथे काय राहिलं होतं ज. मग ज मध्ये आला ई, तयार झाला जी. च राहिलं होतं व्यंजन, त्याच्यामध्ये आला ईचा ई, तर झाला ची. आणि इथला आता फक्त म, पण कसा त्यावरती र पण व्यंजन, त्यात आला ई, मग झाला धार्मिक. हा बदल आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला की इक प्रत्यय लावताना मूळ शब्दाचा शेवटचा स्वर लोप पावतो. हा झाला एक बदल. दुसरा बदल काय होतो, व पहिल्या शब्दाचा स्वर दीर्घ होतो. बघा इथं स होतं, याचा दीर्घ स्वर झाला सा. ओके, वाला तर वाच राहिला, दीर्घच राहिला. आणि इथं ध होता, तिथं रस्व होता, तिथं झाला धा. बरोबर. म्हणजे परत एकदा शांततेत समजून घ्या, जेव्हा इक प्रत्यय लागतो तर शेवटच्या शब्दातला स्वर लोप पावतो. अ लोप पावला आणि तिथं झाला ई. आ लोप पावला, तिथं झाला ई. अ लोप पावला, तिथं झाला ई. हा झाला एक बदल. दुसरा बदल, पहिल्या स्वराचा दीर्घ स्वर येतो. अ ऐवजी आ आला, इथं ऑलरेडीच दीर्घ होता. आणि इथे बघा ध ऐवजी आ आला आणि धा झाला. म्हणजे सामाजिक, वाचिक, धार्मिक. आलं लक्षात. आपलं उत्तर होतं पर्याय 4 आनंद. त्याला इक प्रत्यय लागत नाही. पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल. मागणी, डिमांड. लग्नासाठी बोलावणे नाही, निमंत्रण. विद्यार्थ्यांना बक्षीस देणे नाही ना, ही बक्षीस वाटप आहे म्हणजे प्रशंसा करणे. प्रमुख पाहुण्यांचे आभार नाही, आभार मानणे आहे. बरोबर आहे, आभार प्रदर्शन करतो आपण. विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे, बरोबर. ही काय झाली, डिमांड झाली ना. आपण काय केलं, आपल्याला त्यांनी सांगितलं होतं मागणी, डिमांड करा की विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी घेणे, ग्रंथालयासाठी पुस्तके मागवणे. पुढे आहे बघा, आपण जर आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला तुम्ही ओयासिस करिअर पॉईंट सर्च करू शकता. तिथे तुम्हाला मराठीचे 2013 ते आता 2025पर्यंतचे सर्व पेपर उपलब्ध असणार आहेत. ते तुम्हाला तिथं सॉल्वही करता येईल. तिथे व्हिडिओची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर आपण सराव पेपरसुद्धा तिथे बनवलेले आहेत. ते जर तुम्ही जॉईन केले तर निश्चित त्याचा फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, अ आ इ ई उ ऊ हे काय आहेत. हे सजातीय स्वर आहेत. म्हणजे काय, ते एकाच उच्चार स्थानातून निघतात. विजातीय म्हणजे काय, भिन्न उच्चार स्थानातून ज्यांचा उच्चार होतो. अ ई, अ उ, अ ए, उ ए, अ रू असे 5 विजातीय स्वर आहेत. संयुक्त स्वर ए आई ओ औ. दीर्घ स्वर आ ई उ ए आई ओ औ. पुढील प्रश्न आहे आपला, धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल. आता लघु गुरुक्रम म्हणजे काय, तर जर ह्रस्व उच्चार झाला तर 1 मात्रा येतो, दीर्घ उच्चार झाला तर 2 मात्रा येते. एका मात्रासाठी लघु असतो, तो आपण यू या अक्षरासारखा दर्शवतो. 2 मात्रासाठी गुरु असतो, तो आपण आडव्या रेषेनं दर्शवतो. मग बघा, ध उच्चार कसा आहे, लहान आहे, लघु. र उच्चार कसा आहे, लहान आहे, लघु म्हणजे ह्रस्व उच्चार आहे. नी दीर्घ उच्चार आहे म्हणजे गुरु. लघु लघु गुरु. पर्याय क्रमांक 4. झाकले माणिक. झाकले माणिक याचा योग्य अर्थ काय, तर पाणक्या नाही, बहुमोल वस्तू नाही. तर झाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य. काचा व्यक्ती म्हणजे भांडखोर, कटकटी. शुद्ध शब्द कोणता आहे,
तर दुईला पहिले उकार वायू पुत्र, पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? पहिले बघा, फुले अनेक वचन आहे, याचं एक वचन काय आहे? फुलं. नाले नाला, पेले पेला, भाले भाला. म्हणजे काय तर सगळेच अनेक वचन दिले आहे, पण यामध्ये आपल्याला जाणवतं की बघा, तो नाला, तो पेला, तो भाला, ते फूल. म्हणजे फूल हा नपुसकलिंगी शब्द आहे आणि तो अकारांत आहे. बरोबर आहे. अकारांत नपुसकलिंगी शब्दाचे अनेक वचन एकारांत होते, हा एकच नपुसकलिंगी आहे. हे झालं आपलं उत्तर. बाकी नाला पुल्लिंगी, पेला पुल्लिंगी, भाला पुल्लिंगी. जर भाला आकारांत शब्द आले म्हणजे आकारांत शब्दांचे पुल्लिंगीचे एकारांत होते, नाले पेले भाले. पुढे आहे बघा, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? कर्माप्रमाणे बदललं तर कर्मणी, बरोबर. कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी. जो कर्त्यानुसार बदलतो व त्यात कर्म आहे तो सकर्मक कर्तरी. कर्ता आणि कर्म या दोघांनुसारही बदलत नाही तर क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी राहते, तेव्हा भावे प्रयोग असतो. आपलं उत्तर लक्षात आलं? कर्मणी. तुला हे पुस्तक आवडले का? वाक्यातील वगळलेला विरामचिन्ह द्या. तुला हे पुस्तक आवडले का? प्रश्न विचारलाय म्हणजे हे काय आहे? प्रश्नचिन्ह येणार आहे. पर्याय 2. खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर अभंग गाथा. दासबोध संत रामदास, एकनाथी भागवत संत एकनाथ, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर. शाळा माते समान आहे या वाक्यातील शाळा काय आहे? बघा, ज्याची तुलना करावयाची असते त्याला आपण उपमेय म्हणतो. मग शाळेची तुलना केली, हे झालं उपमेय. ज्याच्याशी तुलना करायची माता, ती काय आहे? उपमान. इथं लक्षात. नेक्स्ट आहे, कडाकड फोड नभ, उडव उडू मक्षिका, खडबडवी दिग्गजा, तुडव रवी मालिका. यात कोणता रस आहे? तर यामध्ये रौद्र रस आहे. डिटेल घेऊयात आपण. बघा, रौद्र रस, स्थायी भाव क्रोध, अतिशय चीड अथवा क्रोध या भावनेतून रौद्र रस निर्माण होतो. बिभत्स म्हणजे किळसवाना जुगुप्सा, करुण रस शोक, भयानक रस भीती. व्हिडिओ पॉज करून तुम्ही माहिती वाचून घेऊ शकता. प्रश्न आहे, तुला काय हवे? या वाक्यात काय हे का कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तुला काय हवे म्हणजे प्रश्नार्थक, बरोबर आहे. जेव्हा कोण आणि काय हे प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा त्यांना प्रश्नार्थक असं म्हणतात. परंतु जेव्हा कोण आणि काय नेमके कोणासाठी विचारले गेले हे कळत नाही तेव्हा त्याला सामान्य किंवा अनिश्चित असं म्हणतात. उदाहरणार्थ, कोणी कोणास हसू नये. कोणी हसायचं माहीत नाही, कोणास हसायचं माहीत नाही, त्याला म्हणायचं अनिश्चित. पुरुषवाचक, मी आम्ही तू तुम्ही तो तिथे. दर्शक, हा ही हे. नेक्स्ट आहे, माधुरी ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. वाक्यात किती नामे आहेत? मोजूयात. माधुरी 1, बहीण 2, मुलगी 3, पर्याय क्रमांक 3. विनिताने लाडू खाल्ला. वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? पहिले दिलेलं वाक्य काय आहे? विनिताने लाडू खाल्ला. हा साधा भूतकाळ आहे. याचा अपूर्ण भविष्यकाळ बनवायचा. दिलेलं वाक्य साधा भूतकाळ. बघा, विनिता लाडू खाते, साधा वर्तमान काळ. विनिता लाडू खात असेल, बरोबर आहे, अपूर्ण भविष्यकाळ आहे. विनिता लाडू खात होती, अपूर्ण भूतकाळ. विनिता लाडू खात आहे, अपूर्ण वर्तमान. पुढे आहे स्वभावोक्ती. याचा योग्य संधी कोणती? बघा, व मध्ये काय आहे? अ. पुढे काय आहे? उ. मग अ प्लस उ आला तर तेव्हा ओ होतो. म्हणजे अ आणि उ हे काय विजातीय स्वर आहेत. विजातीय संधी याला आपण म्हणूयात किंवा याला आपण गुणादेश असं म्हणतो. मग अ प्लस उ बरोबर ओ. स्वभाव प्लस उक्ती, स्वभावोक्ती. पर्याय क्रमांक 3. हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? हरिहर
आणि व जेव्हा वापरला तर इतर द्वंद्व हरी आणि हर. समाहार द्वंद्व काय? चहा पाणी. विग्रह करताना इतर घटक पदार्थ घ्यावे लागतात, जसं चहा पाणी व इतर तत्सम पदार्थ नाश्त्याचे. वैकल्पिक द्वंद्व खरे खोटे किंवा अथवा अशा. कर्मधारय महादेव महान असा देव. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? वर म्हणजे श्रेष्ठ बरोबर, आशीर्वाद बरोबर, नवरा मुलगा बरोबर. म्हणजे समानार्थी नसलेला जरा हे आपलं उत्तर. जरा म्हणजे वृद्ध म्हातारा. पुढीलपैकी विरुद्धार्थीची योग्य जोडी कोणती? भाऊ भारता समानार्थी, मित्र दोस्त समानार्थी, सूत पुत्र समानार्थी, उत्कर्ष अपकर्ष बरोबर. बघा, तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, तिथे तुम्हाला सर्व विषयाचे जुने पेपर 2013 ते 2025 व सराव पेपरसुद्धा मिळतील. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता आपण 25 ते 27 पॅसेजचे उत्तरं घेणार आहोत. 25चं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3 रडणारी व्यक्ती. 26चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कसोटी पाहण्यासाठी. 27चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सकारात्मक. कविता दिली आहे साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. आपण याचे उत्तर पाहूयात. 28चं उत्तर आहे सूर्याचा किरण, पर्याय 3. 29 आहे बघा, पर्याय 1 सूर्य होण्याचा. आणि 30 आहे ऑप्शन नंबर 4 जन्माला येणारी मुलगी. बघा, तुम्ही प्ले स्टोअरवरून आपलं ॲप डाउनलोड करू शकता. ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा, प्ले स्टोअरला ॲप मिळून जाईल. जर तुम्हाला लिंक पाहिजे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाला पेज आहे आणि आपलं वेबसाईटसुद्धा आहे. सर्वांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.